नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे 7th स्टँडर्डचे जे IMP क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती एक लेक्चर्स आज मी बनवत आहे मित्रांनो। एक रिव्ह्यू घेऊन आलो आहे कारण की उद्या तुमचा पेपर आहे। तर आपला जो पहिला चॅप्टर आहे मित्रांनो तो आहे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम। तर सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा जो चॅप्टर आहे मित्रांनो आपला हा खूपच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन होऊ शकते सेलची, राईट। सेलची डेफिनेशन करून द्यायची। सेल इज द स्ट्रक्चर अँड फंडामेंटल युनिट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके। त्यानंतर मित्रांनो इथं एक डायग्राम आहेत, ह्या डायग्रामसुद्धा तुम्ही करून जाऊ शकता मित्रांनो। प्लॅंट सेल आणि ॲनिमल सेलची हे डायग्राम आहे, हे खूप मोस्ट IMP डायग्राम म्हणून ओळखले जाते मित्रांनो। आणि त्यानंतर आपण डायरेक्टली जर आपण एक्सरसाइजवरती आलो मित्रांनो तर तिथं आपल्याला काही क्वेश्चन्स IMP आहेत, ते क्वेश्चन्स आपण बघूया। जसं की व्हॉट इज सेल, हा खूप मोस्ट IMP क्वेश्चन आहे मित्रांनो। व्हॉट इज मीन बाय सेल हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे। नेम द डिफरंट ऑर्गॅनिझम्स इन द सेल हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे। आणि वॉटर मायक्रो ऑर्गॅनिझम हा सुद्धा IMP क्वेश्चन आहे। विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हा सुद्धा एक मोस्ट IMP क्वेश्चन म्हणून ओळखल्या जातो मित्रांनो। त्याचबरोबर जे फिल द ब्लँक्स आहे ते कंपल्सरी आपल्याला करून जायचे असतातच मित्रांनो। आणि गिव्ह रिझन जे आहे, गिव्ह रिझनमधलं याच्यामध्ये आपल्याला गिव्ह रिझनमधलं हे पळू शकतात। देर इज द पॉसिबिलिटी ऑफ द फूड पॉइझनिंग इफ वी ईट द स्टेल फूड। त्याचबरोबर फंगस ग्रो क्विकली हा क्वेश्चनसुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। त्यानंतर याच्यामध्येच तुम्हाला अजून रेफ्रिजरेटर यूज इन ऑलमोस्ट हा वाला क्वेश्चन। त्यानंतर ब्रेड रायजेस ड्युरिंग द बेकिंग हा क्वेश्चन, राईट मित्रांनो। त्यानंतर डिफरन्स बिटवीनमध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल हे करूनच जायचं कारण की एक डिफरन्स बिटवीन तुम्हाला 100% पडणार आहेच उद्याच्या पेपरमध्ये, राईट। तर मित्रांनो आपला नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्ट सिस्टीम इन ह्युमन बीइंग्स। आता सर्वात पहिले मसलची डेफिनेशन इंटरनल क्वेश्चनमध्ये जर म्हटलं तर इंटरनल क्वेश्चन कधी पडले तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला मसलची डेफिनेशन पुढचे मसल्स आर द बंडल्स ऑफ फायबर दॅट कॅन कॉन्टॅक्ट रिलॅक्स ॲज रिक्वायर हे डेफिनेशन करून जायचे मित्रांनो। त्याचबरोबर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, इनव्हॉलंटरी आणि व्हॉलंटरी मसल्स। त्याचबरोबर मित्रांनो टीचचे टाईप्स आणि एक्झरसाइज। डायरेक्टली आपण एक्झरसाइजवर आलो मित्रांनो। एक्झरसाइजमध्ये फिल द ब्लँक्स, मॅच द पेअर, हु इज टेलिंग लाय हे द कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत मित्रांनो। त्याचबरोबर गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर गिव्ह रिझन्समध्ये तुम्ही करून द्या कार्डियक मसल्स आर सेड टू बी इनव्हॉलंटरी मसल्स हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे। आणि त्याचबरोबर इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्सेस शुड नॉट बी कन्झ्युम हा सुद्धा खूप मोस्ट IMP क्वेश्चन आहे। त्यानंतर 5व्या नंबरच्या आन्सर द फॉलोइंगमध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला A आणि C हे मोस्ट IMP क्वेश्चन म्हणून ओळखल्या जातात। त्यानंतर जो आपला नेक्स्ट चॅप्टर आहे मित्रांनो तो आहे चेंजेस फिजिकल आणि केमिकल चेंज। फिजिकल आणि केमिकल चेंजची डेफिनेशन पाठ करून द्यायची। त्याचबरोबर असे पिक्चर्स जर तुम्हाला आले तर त्याखाली तुम्हाला त्याचा चेंज लिहिता आला पाहिजे। केमिकल आहे, फिजिकल आहे, कोणत्या प्रकारचा चेंज आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे मित्रांनो। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक्झरसाइजवरती आल्यानंतर एक्झरसाइजमध्ये आपल्याला काही क्वेश्चन दिसतात, त्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन आहे फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हा पण मोस्ट IMP क्वेश्चन आहे मित्रांनो। फिजिकल चेंज, केमिकल चेंज, त्याचबरोबर नॅचरल चेंज, मॅनमेड चेंज हे करून जायचे। त्याचबरोबर अंडर विच डिफरंट टाईप्स ऑफ अलग अलग प्रकारचे चेंजेस कोणते असतात ते तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजेत मित्रांनो। त्याचबरोबर जर आपण अजून खाली गेलो मित्रांनो तर आपल्याला काही गिव्ह रिझन्स आहेत, त्या गिव्ह रिझन्समध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स युजतात। व्हाईल पर्चेसिंग द कॅन फूड इज एक्सपायरी शुड बी चेक हा खूप IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, हा करून जायचा तुम्ही। त्यानंतर द वुडन आर्टिकल शुड बी पॉलिश। त्यानंतर कॉपर अँड ब्रास युटेन्सिल्स शुड बी टीन हे 3 मोस्ट IMP गिव्ह रिझन्स आहेत मित्रांनो या चॅप्टरमधले, हे करूनच जायचे तुम्ही। त्यानंतर नेक्स्ट जो चॅप्टर आहे मित्रांनो आपला तो आहे एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर। आता एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचरमध्ये एलिमेंटची डेफिनेशन करून द्यायची, कंपाऊंडची डेफिनेशन करून द्यायची आणि मिक्सचरची डेफिनेशन करून द्यायची कंपल्सरी। तर इंटरनल क्वेश्चन पडले तर या डेफिनेशन्स येऊ शकतात। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी फिल द ब्लँक्स, मॅच द पेअर्स आहेत,
ह्या कंपल्सरी करून द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये मित्रांनो काही प्रकारचे आपल्याला हे जे दिलेले आहेत एलिमेंट्स, त्या एलिमेंट्सचे नावं लिहायचे आहेत. जसे की व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युलाज, हा सुद्धा मोस्ट IMP MCQमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. 100% येऊ शकतो मित्रांनो हा क्वेश्चन. जसं की हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडचा जो फॉर्म्युला आहे तो काय HCl. ओके, जसं की सल्फ्युरिक ॲसिड आहे सपोज H2SO4, याचं लिहिता आलं पाहिजे मित्रांनो. सोडियम क्लोराईड आहे NaCl, हे लिहिता आलं पाहिजे मित्रांनो. त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले तुम्ही पाठ करून जायचे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी गिव्ह रिझन्स आहेत आणि आपले ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहेत. तर गिव्ह रिझन्समध्ये बटर मिल्क इज चर्न टू गेट अ बटर अँड वेट क्लॉथ इज रॅप अराउंड वॉटर स्टोरेज कंटेनर्स समर. हे 2 क्वेश्चन खूप IMP आहेत मित्रांनो. त्यानंतर 6व्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला याच्यामधून तुम्हाला एकच क्वेश्चन शिकू मित्रांनो. विच एलिमेंट्स, मेटल्स, नॉन मेटल्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर डू वी यूज इन एव्हरीडे डे टू डे लाईफ. ओके, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याला मटेरियल वी यूज. आता मटेरियल वी यूजमध्ये मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला डिटर्जंटची डेफिनेशन करून द्यायची. डिटर्जंट कोणते कोणत्या प्रकारचे असतात ते पाहून द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर याच्यावर फिल इन द ब्लँक्स आहेत, हे तर करून द्यायचे आहेत. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये मित्रांनो याच्यामध्ये खूप साऱ्या क्वेश्चन्स आहेत. या खूप साऱ्या क्वेश्चन्समधून तुम्हाला काहीच क्वेश्चन करून द्यायचे आहेत. जसं की व्हॉट आर द इन्ग्रेडियंट ऑफ सिमेंट, मेक द लिस्ट ऑफ डिटर्जंट दॅट यू यूज अँड व्हॉट इज द मीन बाय सरफेस ॲक्टिव्हिटी, या प्रकारचे. अँड व्हॉट आर द इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स ऑफ द टूथपेस्ट, हे क्वेश्चन तुम्हाला करून द्यायचे आहेत या चॅप्टरमधून. त्यानंतर मित्रांनो या इकडे आपल्याला डिफरन्सेस आणि हे दिलेलं आहे, तर याच्यामधून तुम्हाला येण्याची शक्यता तर नाही आहे मला असं वाटत आहे. परंतु गिव्ह रिझनमधून तुम्ही करून देऊ शकता. सोप कॅनॉट बी यूज इन हार्ड वॉटर अँड सिंथेटिक डिटर्जंट आर सुपिरियर टू क्लॉथ्स सोप्स. हे 2 गिव्ह रिझन तुम्ही करून द्यायचे मित्रांनो. त्यानंतर डायरेक्टली आपलं जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे मित्रांनो नॅचरल रिसोर्सेस. तर नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय मित्रांनो, तर नॅचरल रिसोर्सेस मीन्स नैसर्गिक साधन संपत्ती. ओके, याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला डायरेक्टली एक्झरसाईजवरती यायचं आहे मित्रांनो. एक्झरसाईजवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झरसाईजवरती आल्यानंतर इथं काही शॉर्ट नोट्स आहेत, हे लिहायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला मिनरल रिसोर्सेस, ओशन रिसोर्सेस हे करून द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हा जो टेबल आहे, फ्लोचार्ट आहे, हा 100% करून द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स, व्हॉट इज मीन बाय फॉसिल फ्युएल्स, हा क्वेश्चनसुद्धा खूप IMP आहे. मेक अ लिस्ट ऑफ द कंपोनंट्स वी यूज, व्हॉट डू वी गेट फ्रॉम फॉरेस्ट. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये खाली काही क्वेश्चन्स आहेत, जसं की राईट द नेम्स ऑफ द 5 मिनरल्स अँड 2 इम्पॉर्टंट स्टेजेस. ओके, त्यानंतर मित्रांनो 70 नंबर चॅप्टर आहे आपला इफेक्ट्स ऑफ लाईट. तर इफेक्ट्स ऑफ लाईटमध्ये मित्रांनो आपण डायरेक्टली जर एक्झरसाईजवरती आलोच तर त्यामध्ये आपल्याला डायरेक्टली आपल्याला फिल इन द ब्लँक्स आहेत, गिव्ह रिझन्स आहे. गिव्ह रिझनमध्ये मित्रांनो गिव्ह रिझनमध्ये स्पेस बियॉन्ड द अर्थ ॲपियर्स डार्क, ॲटमॉस्फिअर ॲपियर्स डार्क, तो क्वेश्चन करून द्यायचा आहे. वी शुड नॉट ऑब्झर्व द सोलर इक्लिप्स विथ द नेक आईज, हा गिव्ह रिझन करून द्यायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर व्हाय इज द शॅडो ऑफ द बर्ड्स हाय फ्लाइंग नॉट बी सीन ऑन द अर्थ, तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्याचबरोबर याच्यामध्ये अंब्रा आणि पेनम्ब्रा डिफरन्स बिटवीन आहे, तो खूप मोस्ट IMP डिफरन्स बिटवीन म्हणून ओळखला जातो मित्रांनो, तो करूनच जायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर मित्रांनो इथं आपल्याला काही क्वेश्चन आन्सर्स आहेत. याच्यामध्ये हा जो आहे व्हॉट इज मीन बाय स्कॅटरिंग ऑफ लाईट, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. त्यानंतर राईट द सायन्स बिहाइंड द पॅरेग्राफ अँड व्हॉट इज इफ द सन डिड नॉट राईज, हा 5 मार्कासाठी पडू शकतो मित्रांनो तुम्हाला. जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हा 5 मार्कासाठी येणारा क्वेश्चन आहे मित्रांनो, येऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड, हा सुद्धा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो. तर
या चॅप्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली एक्झरसाइजवरती आल्यानंतर तुम्हाला फिल द ब्लँक्स कंपल्सरी करून द्यायचे आहेत, मॅथ द पेअर कंपल्सरी करून द्यायचे आहेत. गिव्ह रिझन्समध्ये मित्रांनो तुम्हाला इथं हा जो क्वेश्चन आहे द साऊंड जनरेटेड बाय तबला अँड सितार आर डिफरंट, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा करून द्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या साईडला जर तुम्ही आले तर तुम्हाला इथं काही ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला हाऊ इज साऊंड प्रोड्यूस्ड हा जो क्वेश्चन आहे हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर व्हॉट डज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. या चॅप्टरमधून हे 2 क्वेश्चन करून द्यायचे मित्रांनो. त्यानंतर आपण परत 19 नंबरचा जो आपला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता हा पण खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला एक्झरसाइजवरती आल्यानंतर मित्रांनो फिल द ब्लँक्स आहेत, मॅथ द पेअर्स आहे, कंपल्सरी करून द्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आहे याच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन द 2 मेथड्स ऑफ द आर्टिफिशियल मॅग्नेट्स हे करून द्यायचं मित्रांनो. 100% राईट अ नोट ऑन द मॅग्नेटिक फील्ड. 101% मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अँड व्हाय इज द मॅग्नेटिक निडल्स यूज इन द कॉम्पास, हा गिव्ह रिझनमध्ये येऊ शकतो, येणारच आहे 100%. नंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे मित्रांनो आपला तो आहे इन द वर्ल्ड ऑफ स्टार. खूपच इंटरेस्टिंग चॅप्टर आहे विद्यार्थ्यांचा हा. याच्यावरती खूप विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी क्वेश्चन वगैरे येतात. आणि त्यानंतर याच्यामध्ये फिल द ब्लँक्स आहे मित्रांनो, कंपल्सरी करून द्यायचा आहे. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो इथं 8 PM राईट स्टार राईज 8 PM टुनाईट ॲट व्हॉट टाईम विल इट राईज आफ्टर अ मंथ वाय, असं विचारलं जाऊ शकते. 3 मार्कासाठी येऊ शकते मित्रांनो हा क्वेश्चन. त्याचबरोबर इथं बाजूला आपल्याला एक ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला राईट कॉन्स्टिलेशन्स, व्हॉट इज मीन बाय कॉन्स्टिलेशन्स हा क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. आणि त्याचबरोबर इज इट रॉंग टू से द प्लॅनेट्स अँड स्टार नक्षत्र अफेक्ट ह्युमन लाईफ, हा क्वेश्चनसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की नक्षत्र आणि स्टारचा आपल्या मानवी जीवनावरती कोणता परिणाम होऊ शकतो का, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर हे झालं आपल्या पूर्ण 7th स्टँडर्डचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये जे IMP क्वेश्चन्स आहेत मित्रांनो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो, आपले खूप खूप आभार की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. प्लीज सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.